नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। चला तर मैत्रिणींना, आज मी बनवत आहे शेवया। ह्या शेवया गावावरून आलेल्या आहेत, गावावरून आणल्यात, घरी आमच्या बनवतात गव्हाच्या। हे मी एकटीसाठीच बनवणार आहे म्हणून मी एवढ्या घेतले। तर आता एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। आता या पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे। उकळी आल्यानंतर या पाण्यामध्ये या शेवया टाकून घेणार आहे। मस्त बाहेर पाऊस पडतोय, तर गरम गरम शेवया बनवणार आहे मी आता। पाण्याला उकळी आली आहे, आता या शेवया याच्यामध्ये टाकून घेते। या ज्या घरी बनवलेल्या शेवया आहे ना, त्याच आपण अशा प्रकारे बनवू शकतो। ज्या विकत भेटतात ना बारीक दुकानामध्ये, त्यांचं खीर अशी नाही बनवता येत। ही खीर नाही, आता हे पाण्यामध्ये उकळून घेणार। या चांगल्या शिजल्या की फक्त याच्यामध्ये दूध टाकायचं, गूळ टाकायचा, तूप टाकायचं आणि गरम गरम खायच्या। दाखवते तुम्हाला। आता यांना शिजून देते, 5 मिनिटात शिजतात। 5 मिनिट झाली आहे, शेवया आता मस्त शिजल्या आहेत। गॅस बंद करते। आता बघा, ह्यातलं पाणी असं निथळून घ्यायचं। यातलं पाणी पण खूप उपयोगी असतं। या पाण्यामध्ये थोडंसं तूप आणि थोडंसं मीठ टाकून गरम गरम जर आपण पिलं ना, आपला घसा दुखत असेल तर घसा दुखायचा बंद होतो, खूप फरक पडतो। आता याचं 2 मिनिट पाणी निथळून देते। तर माझा 2 दिवसापासून घसा दुखतोय म्हणून मी हे पाणी पिणार आहे। तर बघा, पाणी पूर्ण निथळलं आहे याच्यातलं। तर या शेवया पातेल्यात काढून घेते। नंतर यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला साखर आवडत असेल तर साखर पण टाकू शकता, मला गूळ आवडतो। आणि याच्यामध्ये आता गरम दूध टाकून घेते। छान असं मिक्स करायचं। बघा, खाण्यासाठी तयार आहे। आता यामध्ये मस्त गाईचं तूप टाकून घ्यायचं। छान अशा नाश्ता गरम गरम तयार आहे। तुमच्याकडे असतील अशा शेवया तर नक्की अशा प्रकारे बनवून बघा।
व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.